भावांनो नमस्कार. हे बघा आपली गाडी धारोळला खाली व्हायला लागलेली आहे. खाली व्हायला लागली पण गाडी बघा किती डोंगरात लावली खाली करायला गोडाऊनला. त्यातली त्यात गाडीची स्लिप झाली. हे बघा गाडीत माल त्याच्या हिशोबाने आणि हे बघा अशी स्लिप झाली. स्लिप झाल्यामुळे एका अंगावर माल पूर्ण एक साईड आला. हे बघा हे डोंगर बघ, आमचं डोंगर म्हणायचं बालाघाटचं डोंगर सगळं. तर हे बघा गाडी सगळी एक अंगी झालेली आहे. मला घाम फुटला, घाम असा मरणाचा घाम फुटला होता, सांगायसारखं नाही. हे बघा सगळं एक अंगावर गाडी आली पूर्ण. इकडं साईडला यायचं सण भीती वाटायला लागली मला तर. हे बघा नशीब चांगलं, गाडी स्लिप झाली, पूर्ण पुढे घ्यायला गेलो ती, मग पुन्हा उगा मागं घेऊन जागेवर लावली. आहे बघा भरपूर त्रास झाला आणि भीती पण अशी वाटली. गाडी एक साईडनं पूर्ण उचलली, माझं असं घाम फुटला होता, घाम पूर्ण. म्हणून त्यांना सांगितलं जागेवरच खाली करावं म्हणलं. हे डोंगर रान आहे, पाऊस पडलेला आहे, पाऊस पडल्यामुळं गाडी स्लिप होऊ शकते आणि स्लिप झाली पण. हे बघा गाडी घसरत घसरत इकडं आली अशी. डोक्याचा असा पार मेंदू कामातून गेला होता. त्यासाठी जागेवरच थांबवली. पाठीमागची टायरी निवराव आहेत पण पूर्ण गाडी स्लिप व्हायला लागली. हे बघा म्हणताना काही समजानच गेलं, सगळं एक अंगावर लोड आलाय. हे कसं दबलंय बघा. खाली करायला चालू केली, भाऊ खाली करायला लागलेत. गडबडीत करतो म्हणले खाली. आणि हे आमचं लोकेशन बघा धारोळ. आणि या साईडनं बघा किती वर उचललंय. हे बघा या साईडनं म्हणजे पूर्ण वर गाडी गेली अशी, म्हणजे लेफ्ट साईडनं दबली गाडी. लय भीती वाटली भाऊ मरणाचं. हे बघा कसं वर गेलं, वाकडं झालं. मरणाचा भेल आहे, मरणाचा सांगायसारखं नाही. कर्र 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 वाजत आहे. काय सांगू तुम्हाला आता, माझ्या जीवात जीव नाही, जीवात जीव नाही. व्हिडिओ बनवण्याचा तसा मुद्दा नाही, पण जीवात जीव नाही माझ्या. अजून धाडधाड धाडधाड करते. हे बघा असं स्लिप झालो हो. ओलं राहणे सगळं, पाऊस पडलेला आहे, घाम फुटला मला सगळा घाम. मित्रांनो गाडी खाली करायला लावताना खरंच चांगली जागा बघून लावा. मी चुकलोय, तुम्ही चुकू नका. घाम फुटलाय मला सगळा. चला मित्रांनो फक्त गाडी खाली करतो वेळ बघून लावा. पार्ट्यावेळी काही पण सांगतील त्यांचं कोणी ऐकू नका. खाली करत नसलं तर नाही करू द्या, पण आपल्या हिशोबानं जागा बघून गाडी लावा. माझ्यासारखं चुकू नका. मी चुकलोय, तुम्ही चुकू नका, माझी एवढीच विनंती. चला धन्यवाद मित्रांनो.